नमस्कार, मी सीमा विश्वास. माझ्या कवितेच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या माझ्या कवितेचा विषय आहे मुलांमध्ये वाढत गेलेले मोबाईलचे ॲडिक्शन आणि ही आज सर्वच पालकांसमोर उभी असलेली गंभीर समस्या. माझ्या कवितेतली आई ही अशीच आपल्या मुलांना समजावताना दिसते. कविता ही एका प्रसिद्ध मराठी गाण्याच्या चालीवर केलेली आहे. त्यामुळे आवाज सुंदर नसला तरी मी ती त्या चालीवरच म्हणून दाखवणार आहे, किंबहुना ती तशीच म्हणावी लागणार आहे. शीर्षक आहे मोबाईलचे वेड. माझे राणी माझे बाई, तुला सांगून दमली माय. माझे राजा माझे बाळा, तुला वेगळे सांगायचे काय. मोबाईलचे हे वेड बाळांनो, मोबाईलचे हे वेड बाळांनो, तुझे काही दिसत नाय. माझे राणी माझे बाई, तुला सांगून दमली माय. खाली खाली वाकून असे, खाली खाली वाकून असे, तुमच्या मना राहतील का. तुझ्या डोळा आधी चष्मा, मग नंबर वर जाणार ना. असे सांगून कळत नाही, दृष्टी गेल्यावर कळेल काय. मोबाईलचे हे वेड बाळांनो, मोबाईलचे हे वेड बाळांनो, तुझे काही दिसत नाय. माझे राणी माझे बाई, तुला सांगून दमली माय. माझे राजा माझे बाळा, तुला वेगळे सांगायचे काय. एका एका जागी बसून, एका एका जागी बसून, पोक येईल तुमच्या पाठी. तुझा व्यायाम होईल कसा, नुसता फोन घेऊन हाती. तुम्हा अक्कल येतच नाही, किती जोडावे रे हात पाय. मोबाईलचे हे वेड बाळांनो, मोबाईलचे हे वेड बाळांनो, तुझे काही दिसत नाय. माझे राणी माझे बाई, तुला सांगून दमली माय. माझे राजा माझे बाळा, तुला वेगळे सांगायचे काय. अभ्यासाच्या त्या नावाखाली, अभ्यासाच्या त्या नावाखाली, काय भलते सरते बघता तुम्ही. वाटते काळजी आम्हालाही, नाही वैरी तुमचे आम्ही. मोबाईल पुढे जेवणाची आता सुदबुद राहिली ना. माझे राणी माझे बाई, तुला सांगून दमली माय. कोवळ्या या वयात आता, कोवळ्या या वयात आता, नको वेड्या रे समजुती. तुमच्या मने शंका किती, उत्तरे सारी आमच्या पाशी. तुम्ही बोलून व्हा मोकळे, उगा भीती कशाची निकाय. मोबाईलचे हे वेड बाळांनो, मोबाईलचे हे वेड बाळांनो, तुझे काही दिसत नाय. माझे राणी माझे भाई, तुला सांगून दमली माय.
माझे राजा माझे बाळा, तुला वेगळे सांगायचे काय, तुला सांगून दमली माय, तुला वेगळे सांगायचे काय, तुला सांगून दमली माय. धन्यवाद.